मराठवाड्यातील ऊसतोड मजूर ऊसतोडी करता पश्चिम महाराष्ट्रात आले होते। लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याकडे प्रवास करत लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी असे आपल्या जिल्ह्यामध्ये जात होते। सांगली ते परळी वैजनाथ डेमो एक्सप्रेस हा एकमेव आधार मजुरांच्याकडे होता। सांगली मिरज मध्येच संपूर्ण गाडी भरली होती। गाडीमध्ये मुंगी शिरायलाही जागा नव्हती, बसायचे सोडा उभा राहायलाही जागा नव्हती। बऱ्याच स्टेशनवरती गाडीमध्ये प्रवाशांना जागा नसल्या कारणानं अनेक जणांना प्लॅटफॉर्मवरती थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली। मात्र मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता न आल्याचं दुःख घेऊन बायका मुले यांना सोबत घेऊन अनेकांना निराशतेनं परतावं लागल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना 2024 विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही उत्सवात भाग घेणाऱ्या जनतेला मतदान प्रक्रियेपर्यंत पोहोचता आलं नाही। हा लोकशाहीतील विकासाचा कोणता टप्पा मानायचा हा संशोधनाचाच विषय आहे। या गाडीनं प्रवास करताना बसण्याचे सोडा मुंगी शिरायला जागा नसल्यामुळे उभा राहून प्रवास करणंही शक्य झालं नाही। पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी आलेल्या जनतेला मतदानासाठी नेत असताना मुंडे साहेबांनी अनेक वेळेला कारखान्याची वाहनं वापरल्याचे प्रवासातील लोक बोलून दाखवत होते। स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणीनं अनेक जणांना घाईवरून आल्याचं चित्र पाहायला मिळालं। मराठवाड्यातील गोरगरीब जनतेला कवटाळणारा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारस निर्माण होणार की जनतेला असंच फडफडत फिरावं लागणार हे पाहावं लागेल।